अतिशय सुंदर अशा ज्या आकर्षक चषक आपण बघतोय ते मात्र मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि प्रत्येकाला एकविरा चषकामध्ये चॅम्पियन बनायचं आहे. कारण एक मोठी स्पर्धा, नियोजनाचा एक जबरदस्त आदर्श असणारी स्पर्धा म्हणजेच एकविरा चषक. चला मॅच स्टार्ट. टाइम सेट झालेला आहे आणि इथे टाइम आपण बघतायत 10 वाजून 2 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. पुलटॉसा या वेळेला मिस टाइम शॉट, झेल झाला असता मात्र नवनाथ यांचा अंदाज इथे ऑफ दी मार्क. अजित पानेर आपल्याला बघायला मिळत आहेत. तर स्ट्राईकला असतील आतिश वेडगा. हे दोन्ही फलंदाज खूप मोठे फलंदाज आहेत ओमसाई साखरे म्हटल्यानंतर आणि इथे चांगली स्टार्ट देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. कारण जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आपण बघतोय एक चांगला बॅलन्सिंग संघ आहे. मिस्टर हार्दिक पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना यावेळेला फटका फसलाय आणि झेल बाद. आतिश बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का इथे देताना हार्दिक ओमसाई साखरे संघाला एसटीजे. थँक यू एनसीसी. थँक यू. थँक यू. तर न्यूमॅन अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाकफुटला जाऊन गली रिझनला फक्त खेळतायत फॉर सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 2 वरती. अद्विक 11 मनोर आणि एनसीसी सफाले या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सन्माननीय सूर्यकांत पाटील साहेब आणि विठ्ठलजी पाटील साहेब यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. रमेशजी अप्पा यांनाही विनंती करतोय आपण यायचंय. हुक केले चेंडूला. टायमिंग खूप चांगला आहे. चेंडू सरळ जातोय तो डीप बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर 4. आमचे मनोजी पाटील यांचं शुभागमन झालंय आणि चौकारानं करताय त्यांचं वेलकम. बहाडोलीचा एक बारदस्त आवाज आपल्याला बघायला मिळतोय. मनोजी पाटील यांचं शुभागमन. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 6 वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुंदर बॅटिंग करताना मिस्टर अनिल एक अप्रतिम स्टार्ट देत आहेत. 6 रन. हार्दिकचा थोडासा हाफ ट्रॅकर चेंडू आणि त्याला हुक मध्ये कन्वर्ट करत 30 सर्कल मध्ये जे रिस्ट्रिक्शन आहे त्याचा फायदा उचलताना मिस्टर अनिल बघायला मिळत आहेत. अजित काही वेळेला मात्र डॉट बॉल. भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळलाय. चुकी झालाय आणि इथे राहुल करताय चुकी. येतो इथे 4 चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचले डबल डिजिट मध्ये 10 धावा. विंकोश थोडेसे नाराज आहेत कारण गरज नव्हती राहुलला, परंतु कुठेतरी विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि धावसंख्या 4 ने आकार घेताना ओमसाई साखरे संघाला एक जमेची बाजू आहे की धावा येत नव्हत्या आणि इथे धावा आलेल्या आहेत त्या टोटली 4. पुढचा चेंडू. टायमिंग चुकीचं आहे का तर नाही. परफेक्ट. यावेळेला एक्सा कव्हर्सला इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट करतायत. 11 धावा ऑन अ स्कोर कार्ड. 11 रन्स स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. 4.5 मिनिटाचा कालावधी लागलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी एसटीचे.
थँक्यू. षटक क्रमांक पहिला आणि धावा स्कोर कार्ड वरती 11 गोलंदाजी ट्रॅकवर राहुल. आणि राहुलचा प्रवास खूप चांगला राहिलाय. पहिल्या दिवशी त्यांच्या नावावरती विकेट, टोटली 10. एक जबरदस्त कामगिरी. राहुलनं पहिला दिवस अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती गाजवला. आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला क्वालिफाय जो झालेला आहे सुपर 8 मध्ये, त्यामध्ये राहुलचं योगदान भरपूर मोठं आहे. थोडंसं स्पीडअप करा चिखलपाडा संघ. दरम्यान स्ट्राईकला बॅटर आहेत अजित पानेरा. अप्रतिम स्लॉग स्वीप बघायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा अटेम यशस्वी. धावसंख्या 13. रन्स ऑन अ स्कोर कार्ड. असिता या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे आणि सातत्याने अजित पानेराचं जेवढं चांगलं योगदान असेल, साखरे वासियांना हा सुखद धक्का असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र अजित पानेरा यांचा खेळ बरंच जाणं ओमसाई साखरेसाठी महत्वाचं. कदमों का इस्तेमाल खूप चांगला आहे. कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 एसटीचे. थँक्यू. सन्माननीय सूर्यकांत मधुकर पाटील साहेबांचा शुभागमन झालंय. त्यांचा शब्द फुलाने करतोय आम्ही हार्दिक स्वागत. वेलकम सन्माननीय सूर्यकांत मधुकर पाटील साहेब. धावसंख्या 4 ने प्लाय झाले आणि पोहोचलंय 16. ऑन अ स्कोर कार्ड. आणि तसेच त्यांचे जिवलग मित्र रमेश अप्पा सरांना आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 17 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. राहुलचा क्लास या चेंडूवरती बघायला मिळालाय. लेफ्ट मोर द विकेट. काही वेळेला वेट केला आणि त्यानंतर ओरिझेंटल बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावसंख्या 18 वरती पोहोचले 18 धावा. षटक क्रमांक आपण दुसरं बघतोय. अद्विक 11 मनोर आणि NCC सफाले बोथ टीम कॅप्टन. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. रिपोर्टिंग करायचं आहे. चांगली गोलंदाजी मिस्टर राहुल. 18 धावा स्कोर कार्ड वर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. ओ यावेळेला चांगला लेग ब्रेक. डॉट बॉल आलाय. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल. अजित पानेरा आणि अनिल पानेरा, पानेरा बंधू ओमसाई साखरेचे बॅकबोन आहेत आणि इथे या दोन्ही बंधूंना एक चांगली कामगिरी करावी लागेल ओमसाई साखरे संघासाठी आणि साखरे गावासाठी. आवळेला आणखीन एक भन्नाट चांगला चेंडू आहे. राहुल कमबॅकिंग करताना षटकाची झाले समाप्ती. 9च्या सरासरीने येत आहेत. 18-18. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्या पोहोचले 18. 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 2 षटक पॉवर प्लेची संपल्यात. चांगलं फाउंडेशन बिल्ड केलंय. एक धक्का जरूर लागलाय परंतु बॅलन्स मध्ये सामना बघायला मिळतो आणि गोलंदाजीसाठी पुनश्च मिस्टर हार्दिक येत आहेत. वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं तिसरं षटक घेऊन मिस्टर हार्दिक. चला थोडस स्पीडअप करा.
18 धावा स्कोर कार्ड वरती. चला स्पीडअप करा प्लीज. पुढचा चेंडू मिस टाइम शॉट आणि इथे मात्र खेळ घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 19 वर स्थिरावली गेली आहे. 9.5 मिनिटाचा अवधी 2 षटकासाठी आणि त्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पडण्यासाठी जवळजवळ 1.5 मिनिटं हे वाया गेलेलं आहे. 11 मिनिटाचा वेळ इथे झालेला याची आपण नोंद घ्या. मिस्टर हार्दिक चांगला हुक केलाय, वेट केला आणि त्यानंतर एक्झिक्यूट करताय चेंडूला सरळ लॉंग लेग रिझन मधनं 4 चौकार. कमॉन डीजे. थँक्यू. सचिनजी पाटील साहेब, अर्णव किराणा, मयूरजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. पुढचा चेंडू एक भन्नाट आहे. हार्दिक यांचा डॉट बॉल आलाय. थोडासा शॉर्ट बॉल आणि काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. फलंदाज आपण स्ट्राईकवर बघतोय अनिल यांच्याकडनं आणि त्यानंतर वेगावरती थोडेसे स्वार झाले. गोलंदाज हार्दिक, डॉट बॉल आलाय. स्कोर स्टे ऑन 23, लॉस ऑफ 1 विकेट. एकवीर चषक साखरे 20-25 एक दैदिप्यमान असा सोहळा. मिस्टर हार्दिक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना काही वेळेला वेट केला आणि त्यानंतर एक्झिक्यूट करतायत. धावसंख्या 26 वर स्थिरावलंय. 26. पुढचा चेंडू घेऊन हार्दिक तयार होताना आणखीन चांगला क्लास 1 शॉट. छोटा बॅकलिपने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू सरळ एक्स्ट्रा कव्हर्सला ती थोडीशी पंबल तदवर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 28 वर पोहोचलंय. दोन्ही पानेरा बंधू खूप चांगली कामगिरी करताना अनिल आणि अजित प्रामुख्याने ज्या पद्धतीने फील्ड आहे किंवा ऑन मेरिट खेळताना दिसत आहेत. काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न नाही आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे. ज्या पद्धतीने फील्ड सजवली गेली आहे त्याच पद्धतीचा खेळ. सिंगल डबलकडे कॉन्सन्ट्रेट करताना धावा स्कोर कार्ड वरती सातत्याने बनवत आहेत. एक जमेची बाजू आहे ओमसाई साखरेसाठी. हळवारपणे स्टिअर करण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 28 धावा 9.33 च्या करंट रन रेटने बघायला मिळत आहे. 28 लॉस ऑफ 1 विकेट. डिझाई थँक्यू. अद्विक 11 मनोर आणि NCC सफाले कॉल तुमच्यासाठी असेल. रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस गरजेचा आहे कारण आज अंतिम दिवस आहे आणि सन्माननीय रुपेशजी नरेश पाटील साहेबांनी म्हटले की या ठिकाणी 6 षटकांच्या मॅच होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी वेळेवरती येऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये आपण टीम 94 गावदेवी धानिव संघाला 9 चेंडूची पॅनल्टी दिली होती. तेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे कारण डिसिप्लिन हा सर्वांना समान आहे. योग्य वेळी या
6 षटकांच्या मॅचेस खेळा आणि ही जी स्पर्धा सातत्याने एक आदर्श मॅनेजमेंट म्हणून संबोधली जाते, ती यशस्वी बनवण्यासाठी एक चांगलं सहकार्य करा. चांगला चेंडू हाताळलाय राहुल. ह्या गोष्टीसाठीच, या गोलंदाजीसाठीच प्रामुख्याने ओळखला जातोय, कारण पहिल्या दिवसामध्ये ज्यांच्या नावावरती 10 विकेट आहेत, तो गोलंदाज आपला क्लास, आपली लेंथ लाईन आणि आपल्या बोटाची जादू या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती दाखवताना लेफ्ट आर्म ऊर्ध्व विकेटचा मारा करताना. याही वेळेला चांगला चेंडू होता, शॉर्ट थर्डमॅनला चुकी झाले इथे आणि यावं लागेल फलंदाजाला. परतीच्या प्रवासाला आणखीन एक धक्का लागतोय ओम साई साखरे संघाचा. मिस्टर अनिल बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू. तर ओमसाई साखरे संघासाठी एक ऑफर आहे. इथे जर टॉप 4 मध्ये आपली जागा बनवतायत ओमसाई साखरे, येणाऱ्या काळामध्ये रिद्धी 11 त्यांना पुरस्कृत करेल पुढच्या टुर्नामेंटमध्ये आणि त्यासाठी ओमसाई साखरेला आपली पूर्ण ताकदीने या ठिकाणी खेळावं लागेल. नेक्स्ट वर्षासाठी त्यांना रिद्धी 11 या नावाने पुरस्कृत करण्यात येईल. बघूया, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता राहुल. चांगली गोलंदाजी हाताळताना अमर पाटील आम्हाला दर्शवताना स्कोर इथे थांबलाय 28 आणि चेंडू झालेले त्या षटकातील 3 निर्धाव चेंडू. राहुल पाटील यांच्या गोलंदाजीचा जो क्लास आहे त्याला मात्र उपाय शोधावा लागेल. स्ट्राईकला जे बॅटर आहेत अजितला. पुढचा चेंडू आणि शोधला. या ठिकाणी थोडेसे सफल झाले आणि चेंडूला प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, लॉंग लेग रिझन मधनं येतोय. आणखीन एक देखणं ह्यूज षटकार. थँक्यू. 34 रन्स, 34 धावा स्कोर कार्ड वरती. साखरे गाव आणि ग्रामदैवत आपण बघतोय आई नागदाय देवी त्यांनाही करतोय आपण. बॉल घ्यायचा इकडे. चला प्लेअर या आपण. क्षेत्ररक्षक आपण. बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. मॅच स्टार्ट करायची आहे. 34 धावा ऑन स्कोर कार्ड. अजित पानेरा ऑन फायर. पूर्णतः रीड केला चेंडूला, थोडेसे सफळ झाले आणि यावेळेला चेंडूला एक्झिक्यूट करत लॉंग लेग मधनं ओमसाई साखरेचं ट्रेडमार्क समोर आलंय. अजित यांचा जो स्कोर आहे इंडिव्हिज्युअल 26 वरती खेळताय. 13 चेंडू आणि इथे उद्ध्वस्त. थोडस थांबून खेळायला हवं होतं अजितला. कुठेतरी अनुभवाची कमी इथे दिसली, कारण राहुल आणि हार्दिक यांचा जो स्पेल आहे तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आला होता. आता मात्र 2 नवीन गोलंदाज समोर आले असते आणि अजित हा सेट बॅटर असता आणि तिथे धावा त्यांनी खूप खोऱ्याने बनवल्या असत्या, परंतु अटॅकिंग मोमेंट मध्ये आणि इथे त्रिफलाचित फर्निचर डिस्ट्रॉय झाले. न्यूमॅन अतुल येत आहेत. 34 वरती आणखीन एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक 3 आणि या षटकातील अंतिम चेंडू 34. चौथे षटक आहे. देवमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला डॉट बॉलने समाप्ती. 34वा स्कोर कार्ड वरती एसटीचे.
थँक यू. अद्विक 11 मनोर आणि एनसीसी सफाले आपण रिपोर्टिंग करायची आहे. 34 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. सन्माननीय रमाकांतजी कृष्णा पाटील साहेब आणि सूर्यकांतजी मधुकर पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आणि एकविरा चषकासाठी मंडळ त्यांचा आभारी आहे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं करूया वेलकम. सन्माननीय बाबूरावजी नारायण पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. माझे खेळाडू आहेत आणि एक मैदान गाजवणार असं व्यक्तिमत्व सन्माननीय बाबूरावजी पाटील साहेब. ते डॉट बॉल आलाय. स्कोर थांबलाय 34 वरती. सचिनजी प्रदीप पाटील साहेब मिस्टर एस पी यांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुढचा चेंडू नवनाथ. ते मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग चांगलं नाही होत. डॉट बॉल. चौतीस वरती पूर्ण धावसंख्या या ठिकाणी स्टे बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी नवनाथ यांच्याकडनं स्लॉग ओव्हर मध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हा चिंतेचा विषय आहे ओमसाई साखरेला. ओमसाई साखरेसाठी जसं आपण बघतोय की जर टॉप 4 मध्ये ते जात आहेत तर रिद्धी 11 नावानं त्यांना पुरस्कृत करण्यात येईल पुढच्या टुर्नामेंटला. चांगला शॉट सिलेक्शन. चेंडू हवेमध्ये आणि इथे आपण बघतायत फलंदाज होत आहेत बाद. आउट. थँक यू. सन्माननीय व्यक्तिमत्व किशोरजी वजे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य आलंय. नक्कीच त्यांना मी धन्यवाद देतोय. थँक्यू म्हणतोय. सन्माननीय किशोरजी वजे साहेब दानशूर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असं व्यक्तिमत्व किशोरजी वजे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं भरीव आर्थिक सहाय्य. डॉट बॉल आलाय. हा चिंतेचा विषय मी मगाशी म्हटलं होतं. नवनाथनं इथून चेंडू हाताळलेले आहेत ते 3 आणि तिन्ही डॉट बॉल. 4 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, वेग आणि नियंत्रण यांचा सुंदर समन्वय म्हणजेच निर्धाव चेंडू सातत्याने हाताळताना पुढचा चेंडू. याही वेळेला 5वा डॉट बॉल. फलंदाज आपण बघताय स्ट्राईकला आहेत ते आकाश. उपाय शोधावे लागतील आकाश, कारण डॉट बॉल म्हणजेच ओमसाई साखरे बॅकफुट वरती. डॉट बॉल म्हणजे थोडस चिंता वाढवणारा ओमसाई साखरेसाठी, समस्त साखरे ग्रामस्थांसाठी. आणि एका बाजूने जमेची बाजू आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. प्रत्येक डॉट बॉल नंतर आनंद त्यांच्या खेम्यामध्ये बघायला मिळेल. पुढचा चेंडू. आई आणि मॅडन षटक. आजच्या दिवसातलं पहिलं मॅडन षटक हाताळण्याचा सन्मान जातोय मिस्टर नवनाथ पाटीलला. आणि त्यांच्यासाठी एक सॉन्ग आमचे डीजे मास्तर पेश करतील. थँक्यू. एनसीसी सफाले आणि अद्विक 11 मनोर. आम्हाला वाटते आज सकाळच्या सत्रातीला 5वा कॉल असेल, तर दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करा. चला, आमचे बॉल बॉय यांनी सर्व बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि जेवढे बॉल इथे आणून देतील संध्याकाळच्या सत्रामध्ये
चला अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत. हर्षल, चला लवकर स्पीडअप करा हर्षल. धावसंख्या 734 मॅडन षटक. टर्निंग पॉइंट ठरले या ठिकाणी. ओमसाई साखरे थोडासा बॅकफुट वरती आहे. जित पानेरा यांची विकेट गेल्यानंतर पूर्णतः स्कोर कार्ड थांबलंय. बघूया हर्षल. समोर बॅटर आपल्याला बघायला मिळत आहेत. अतुल, पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू सरळ खेळतायत कव्हर्स रिझन मध्ये आणि इथे आलाय चेंडू. सरळ जातोय षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले तब्बल 40 वरती. गुड शॉट. स्लॉगवरचा पहिला चेंडू आणि काय स्वागत केलंय अतुलनं. आकाश वेडगा आणि अतुल वेडगा दोन्ही वेडगा बंधू आपल्याला बघायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने आपला क्लास दाखवताना अतुल. व्हेरी फर्स्ट बॉल, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, कव्हर्स रिझन मधनं आलाय हा देखणा ह्यूज षटकार. पुढचा चेंडू तयार होताना गोलंदाज हर्षल. हर्षल भोईर आणखीन एक चांगला कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये फक्त फिल्डिंग केले आणि कुठल्याही प्रकारचा थ्रो करण्याचा प्रयत्न नाहीये आणि धावसंख्या 41 वर स्थिरावली गेली आहे. क्लेवर क्रिकेट. बॅकअपला कोणी नव्हतं. विकेट महत्वाची, त्यापेक्षा रन्स थांबवणं महत्वाचं आहे. कारण एक्स्ट्राच्या रूपाने जो 4 धावा आपण दिल्यात थ्रो करताना, त्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ स्वतःला सावरतायत. पुढचा चेंडू 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड अतुलला मात्र स्ट्राईक दिली गेली. 42 स्कोर कार्ड वरती. 42. चांगली गोलंदाजी. 5वं षटक कम्प्लिटली चे मॅडन गेलं. त्याच्यामध्ये जर 10-12 धावा असत्या तर स्कोर कार्ड वरती आता अबोव 50 बघायला मिळाल्या असत्या. आणि तेच थोडंसं प्रेशर इथे ओमसाई साखरेकडे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि अतुल हा आक्रमक फलंदाज आहे. फटका मात्र थोडासा फसलाय. बॉल जास्त उंचीवर आणि तिथे अतुल ला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद. थँक्यू. न्यू मॅन मिस्टर रोहन येत आहेत आणि धावसंख्या थांबली ती 42 आणि या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 42. द्विक 11 मनोर NCC सफाले. शेवटचा कॉल आहे. टॉस साठी यायचं आहे. चांगलं शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र जातोय सरळ कव्हर्स मध्ये. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी. धावसंख्या 2 ने पोहोचेल 44 वर. अंतिम चेंडू. 44 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू आणि इथे मात्र डाऊन द लेग स्टिक आलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 45 वर पोहोचलंय आणि 45 म्हटल्यानंतर लकी नंबर आहे ओमसाई सागरेचा. कारण 23 चेंडू 23 धावा असताना 46चं टार्गेट सेट केलं होतं एडवर्ड संघासमोर आणि त्या डिफेन्स केल्या होत्या. तोच ओमसाई साखरे संघ पुनश्च त्याच संख्येवरती पोहोचलाय आणि ते तेच टार्गेट सेट केलंय 46चं. चला मी विनंती करतोय टॉस साठी या NCC सफाले आणि अद्विक 11 मनोर. 46 धावांचा टार्गेट समोर आहे. करूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन आणि ऐकूया आपण प्रमोदजी यांचा गोड आवाज. तत्पूर्वी देऊया डीझेलला संधी आणि नंतर येऊया कॉमेंट्री स्टुडिओमध्ये.
थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सहर्ष स्वागतम सर्वांचं. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे साहेब, साखरेचा अनमोल रत्न, त्याचप्रमाणे रमाकांत कृष्णा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. विश्वनाथ दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेशजी दशरथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सूर्यकांत मधुकर पाटील साहेब उपस्थित आहेत. रमेशजी पाटील अप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. विठ्ठल शंकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबूराव नारायण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनजी प्रदीप पाटील SP या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं करूया मनपूर्वक शब्दसुमनांनी स्वागत आणि आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. जय महाराष्ट्र चिखलवाडा टीम. रमाकांत कृष्णा पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी रुपेजी पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते, आन बान शान मान सन्मान अभिमान रुपेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रमाकांत कृष्णा पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं. मायची उबदार शाल आणि रंगीबेरंगी बुके या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्यानंतर निलेजी दशरथ पाटील, एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी रुपेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन. निलेजी दशरथ पाटील साहेब आपण या. सूर्यकांत मधुकर पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब या आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. मायची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे रंगीबेरंगी बुके देऊन आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद सूर्यकांत मधुकर पाटील साहेब. त्यानंतर विठ्ठलजी शंकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सचिनजी प्रदीप पाटील साहेब SP यांना मी विनंती करेन. सचिनजी प्रदीप पाटील SP यांना मी विनंती करेन की आपण प्लीज आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रन्स टुविन आहेत. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन NCC सफाळे आणि अद्विक 11 मनोर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. पहिलाच बॉल राजू, अर्थातच मिथुन हे सुद्धा नाव परिचित आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. हलक्याशा हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने राहुल द्रविड यांची आठवण करून देणारं हे डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. ऑन साइडला हार्दिक थांबणार नाहीये. फ्लिक ऑफ द रेस. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क. टेक्निकली साऊंड षटकार. थँक्यू. वेलकम बॅक. जबरदस्त प्रहार केला गेला होता पहिल्या बॉलवर डिफेन्स आणि त्यानंतर हार्दिक यावेळेला तुटून पडलाय. जबरदस्त हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा अप्रतिम धमाकेदार चौकार. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 11 रन. आदरणीय कुणाल रामदास पाटील साखरे, कुणाल मोबाईलचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून 500 रुपये या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. काय सुरुवात केली हार्दिकने. अतिशय चांगली सुरुवात करत असताना ऑन साइडला आखूड टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये. अजितच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार हार्दिक घेत असताना पाहायला मिळतोय. अनस्टॉपेबल षटकार.
जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक हार्दिक यासाठीच ओळखला जातो, परंतु अजितकडे सुद्धा तंत्र आहे. गोलंदाजीचं आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी सूर हरवला. एक रन मिळेल. बॅटची इनसाइड एज होती. सर्कलच्या बाहेर चेंडूला स्टॉप केलं जाईल. तत्पूर्वी एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेली. जी सुरुवात व्हायला हवी पॉवर प्ले मध्ये ती सुरुवात होताना हार्दिकच्या बॅटमधून पाहायला मिळते. इथून नो बॉल खूपच बिमार होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत हा नो बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या माध्यमातून दोन ऑफिशियल पंच विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर हे दोन पंच पाहायला मिळतात. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आशुतोष व्यवहारे सर यांना आपण पाहू शकाल. अजित एक अष्टपैलू खेळाडू, परंतु आजच्या या महत्वपूर्ण लढतीमध्ये खूप धावा खोऱ्याने वाहत असताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला राजू साहा या वेळेला आपण पाहू शकतायत आणि यस गॉन नाहीये, कारण फ्री हिटचा बॉल होता आणि त्याकरता आपण पाहू शकतायत एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 26 रनची आवश्यकता असेल. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आई एकविरा चषक 2025. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमच्या आवाजाची काळजी गेली 8 दिवस आणि आजचा 9वा दिवस आपण पाहतोय. सुभाजी कदम आपला डीजे अप्रतिम पाहायला मिळाला. क्वालिटी ऑफ डीजे. तर मी विनंती करेन नेक्स्ट मॅच एनसीसी सफाळी टीमचा कॅप्टन आणि अद्विक 11 मनोर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. नयन अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. जबरदस्त प्रहार बॅकफुटला जात असताना अतिशय देखणा फटका. 4. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग कशी करावी ते राजू या मैदानात सातत्याने दर्शवत असताना पाहायला मिळतोय. पहिला दिवस काय अप्रतिम राजूने बॅटिंग केली होती. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट कसे असावेत हे राजूच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलं. आजच्या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी हार्दिक आज जीवाची आकांक्षा करत असताना पाहायला मिळतोय. जस्ट विरल नायर सरांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. साहिल पाटील अमर पाटील दर्शवत आहेत. 26 धावा विजयासाठी 20 रनची आवश्यकता असेल. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त टॅप केला जातोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराडतारा यांचं आगमन होईल. त्यांच्या माध्यमातून आज 300 आईस्क्रीम या वितरित केल्या जातील. ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फेकून दिलंय. षटकार की चौकार पंच विचारपूस करतायत. या षटकार 6 धावा. काय बॅटिंग केले आज हार्दिकने. पुन्हा एकदा त्याच रिदम मध्ये तोच लयबद्ध होत असताना फलंदाज पाहायला मिळतोय. चला अद्विक 11 मनोर टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. यस या ठिकाणी उपस्थित होत आहे विजय सुतारला आपण पाहत आहेत. 2 बंदूक येतात. विजय सुतार, दिलीप सुतार या संघामध्ये. हा व्हाईट बॉल षटकारानंतर आलेला व्हाईट बॉल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 वर जाऊन पोहोचले गेली. 34 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 12 रनची आवश्यकता आहे. ज्या अनुषंगाने बॅटिंग केले अतिशय चांगली बॅटिंगचा दर्जा
हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. फिल्डिंग करतील, फेकतील, तत्पूर्वी 1 रन आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 35. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. आदरणीय संतोषजी जगन्नाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष स्वागत आहे. 35 रन्स विजयासाठी 11 रनची आवश्यकता. जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमला यंदाचा हंगाम जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमने सुद्धा अतिशय गजबजवलाय, कारण त्यांच्या कुशल कामगिरीच्या नेतृत्वावर अनेक संघांना ज्यांनी थैथया नाचवलेला आहे. युनिटी स्ट्रेंथ खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याच पद्धतीने आपण पाहू शकताय तुमची कामगिरी सातत्याने झाली पाहिजे क्रिकेटच्या मैदानात, आणि ते करत असताना आतापर्यंत जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम ऑफ साईडला ऑन द राईज खेळत असताना हार्दिकच्या बॅटमधून सिंगल मेल, चांगली फिल्डिंग होते. पहिल्या डावाचा आढावा घेत 3 षटकांमध्ये 28 धावा होत्या साखरे या टीमच्या, परंतु त्यानंतर 3 षटकांमध्ये अवघ्या फक्त 17 धावा आल्या. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता. रॉबिन उत्थप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार. थँक्यू. शरीरापासून थोडीशी दूर खेळले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडूला फ्लाईट दिली आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू सरळ निघून जाईल. वाईटच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 43. विजयासाठी 3 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राजूने जी बॅटिंग केली ती अफलातून पाहायला मिळते. हलक्याशा हाताने गली रिजन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे काही जमलं नाही राजूला. आणि लगातार यावेळेला आपण पाहतायत आता चांगली गोलंदाजी करत असताना षटकारानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर वाईट, पुन्हा एकदा डॉट. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. पहिला सामना अॅक्युरेट टाइम नुसार आपण पाहत आहेत. जय महाराष्ट्र चिखलपाडा वर्सेस ओम साई साखरे या 2 संघांच्या दरम्यान पहिला सामना आपण पहिला स्कूप करण्याचा प्रयत्न. तिथे 1 धाव येईल का? आणि यस, डेफिनेटली 1 धाव घेत या सामन्यावर दणदणीत विजय मिळवला जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. सफाळे विभागातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि सफाळे गट म्हणून आपण पाहू शकला होता तो पहिल्या दिवसामध्ये अंतिम 8 चे दरवाजे